गुड इव्हनिंग स्टुडंट्स. पेज नंबर 253, 253 पानावरचं आपल्याला दुसरं गणित समजून घ्यायचं आहे. रेक्टिफाय द फॉलोइंग इरर्स. रेक्टिफाय म्हणजे काय? दुरुस्ती करायचे. द फॉलोइंग इरर्स विच आर लोकेटेड इन द बुक्स ऑफ मिस्टर आनंद. मिस्टर आनंदच्या पुस्तकात त्या चुका सापडल्यात. पहा, पहिले काय झालं आहे? सेल ऑफ ओल्ड फर्निचर फॉर ₹2000 ट्रीटेड ॲज सेल ऑफ गुड्स. फर्निचर विकले जुनं, परंतु ते गुड्समध्ये टाकलेले आहे. फर्निचरमध्ये टाकायला पाहिजे आणि ते गुड्समध्ये टाकलं. पहा, कालच्यासारखं आपण कॉलम करून घ्यायचे. रॉंग एंट्री, रिव्हर्स एंट्री, करेक्ट एंट्री, रेक्टिफाईंग एंट्री. पहा, रॉंग एंट्री कशी झाली. पहा, फर्निचर विकले, पैसे आलेले आहेत नाही का. कॅश अकाउंट डेबिट 2000 टू सेल्स अकाउंट. सेल्समध्ये मांडलं गेलं ते. मग याचे रिव्हर्स करायची, म्हणजे ही एंट्री हे सेल्सवरती घ्यायचं, टू काढून टाकायचं, कॅश खाली घ्यायचं. सेल्स अकाउंट डेबिट 2000 टू कॅश अकाउंट 2000, याला म्हणायचं रिव्हर्स, म्हणजे रॉंग एंट्रीची विरुद्ध करायची. त्यानंतर करेक्ट एंट्री काय पाहिजे होती. पहा, फर्निचर विकल्यावर कॅश अकाउंट डेबिट 2000 टू फर्निचर अकाउंट 2000, अशी एंट्री पाहिजे होती. आता आपल्याला रेक्टिफाय करायचं, दुरुस्त करायचं. पहा, मग दुरुस्त करताना पहा, त्या ठिकाणी रिव्हर्स एंट्रीमधलं सेल्स अकाउंट डेबिट 2000 आणि या ठिकाणी फर्निचर अकाउंटला इथं क्रेडिट पाहिजे, टू फर्निचर अकाउंट. करेक्ट एंट्रीमधलं घ्यायचं टू फर्निचर 2000, म्हणजे सेल्स अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट ही एंट्री आपल्याला लिहून काढायची आहे. त्यानंतर 2 नंबरमध्ये काय झालं. पहा, ₹15,000 पेड ऑफ सॅलरी टू मिस्टर रोहित स्टँड्स डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. कालच्या उदाहरणात असं झालं होतं. पहा, 15,000 पगार दिला आहे मिस्टर रोहितला आणि तो त्याच्या पर्सनल अकाउंटला मांडला गेला. सॅलरीला मांडायला पाहिजे होतं, कालच्या याच्यात होतं. पाहिजे त्याच पद्धतीने रॉंग एंट्री कशी होईल. मिस्टर रोहित अकाउंट डेबिट 15,000 टू कॅश अकाउंट. रिव्हर्स एंट्री, उलटं पालटं करायचं. पहा, कॅश अकाउंट डेबिट 15,000 टू मिस्टर रोहित अकाउंट 15,000. आता करेक्ट एंट्री काय पाहिजे होती. खर्चाला डेबिट, सॅलरीला सॅलरी अकाउंट डेबिट 15,000 टू कॅश अकाउंट 15,000. क्रेडिट वर गोज आउट म्हणून कॅशला क्रेडिट दिलं. आता रेक्टिफाईंग एंट्रीमध्ये काय करायचं. पहा, सॅलरीला बरोबर डेबिट दिलेली, सॅलरी अकाउंट डेबिट 15,000 बरोबर. परंतु या ठिकाणी रोहितला आपण पहिल्यांदा रॉंग एंट्रीमध्ये डेबिट दिलं होतं. पहा, आहे की नाही. मग या ठिकाणी रिव्हर्स एंट्रीमधलं हे टू मिस्टर रोहित अकाउंट इथे घ्यायचं आहे, टू मिस्टर रोहित अकाउंट 15,000. त्यानंतर 3 नंबरमध्ये ॲन अमाऊंट ऑफ ₹7,000 विड्रॉन बाय द प्रोप्रायटर. मालकाने काय केलं, 7,000 काढले फॉर हिज पर्सनल यूज, खाजगी कामासाठी. हॅज बीन डेबिटेड टू ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंट. परंतु कुठं टाकले गेले ते ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंटला. पहा, रॉंग एंट्री कशी होईल. ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट 7,000 टू कॅश अकाउंट. रिव्हर्स उलटं करायचं आहे. कॅश अकाउंट डेबिट 7,000 टू ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंट 7,000. म्हणजे उचल घेतल्यानंतर मालकाने ड्रॉइंग म्हणायला पाहिजे नाही का. करेक्ट एंट्रीमध्ये पहा, ड्रॉइंगचं अकाउंट डेबिट 7,000 टू कॅश अकाउंट. आता आपल्याला रेक्टिफाईंग एंट्री करायची. ड्रॉइंग हे करेक्ट याच्यातले घेतले, रिव्हर्समधले घ्यायचे टू ट्रेड एक्सपेन्सेस. ड्रॉइंग अकाउंट डेबिट 7,000 टू ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंट 7,000. 4 नंबरमध्ये कॅश रिसिव्ड फ्रॉम मिस्टर सावंत ₹500 वॉज क्रेडिटेड टू मिस्टर शिंदे. सावंतकडून ₹500 मिळाले, परंतु क्रेडिट कोणाला देऊन बसले, मिस्टर शिंदेला. मग रॉंग एंट्री कशी होईल. पहा, कॅश अकाउंट डेबिट 500 टू शिंदे अकाउंट 500. रिव्हर्स उलटे करायची. शिंदे अकाउंट डेबिट, इथे क्रेडिट इथे इथे डेबिट घ्यायचं. शिंदे अकाउंट डेबिट 500 टू कॅश अकाउंट. करेक्ट एंट्री काय पाहिजे होती. कॅश अकाउंट डेबिट 500 टू सावंत अकाउंट 500. पहिल्या एंट्रीमध्ये रिव्हर्स एंट्रीमधलं शिंदे. पहा, शिंदेला पहिल्या ते रॉंग क्रेडिट दिलं तर आपण नाही का. म्हणजे इथं बरोबर रिव्हर्समध्ये करून घेतलेले. शिंदे अकाउंट डेबिट ठेवले 500 आणि यातलं घ्यायचं आपल्याला करेक्ट एंट्रीमधलं टू सावंत अकाउंट 500. त्यानंतर 5 नंबर. 5 नंबरमध्ये काय केले.
रिपेअर्स फॉर बिल्डिंग वॉज डेबिटेड टू बिल्डिंग अकाउंट ₹500. कालच्या सारखं जे पाहिजे कालच्या गणितात होतं रिपेअर बिल्डिंगचं रिपेअरचं करायचं बिल्डिंग अकाउंटला टाकलं रिपेअरमध्ये टाकायला पाहिजे होतं. पहा रॉंग एंट्री काय होईल बिल्डिंग अकाउंट डेबिट 500 टू कॅश अकाउंट रिव्हर्स एंट्री विरुद्ध करायची याच्या कॅश अकाउंट डेबिट 500 टू बिल्डिंग अकाउंट 500. करेक्ट एंट्री रिपेअर्स खर्च त्याला डेबिट द्यायला पाहिजे रिपेअर्स अकाउंट डेबिट 500 टू कॅश अकाउंट 500. रेक्टिफाईंगमध्ये रिपेअर्सला बरोबर रिपेअर्स अकाउंट डेबिट 500 आणि या ठिकाणी जे रिव्हर्स एंट्रीमधलं बिल्डिंग आहे क्रेडिट ते घेतलं तसंच टू बिल्डिंग अकाउंट 500. त्यानंतर 6 नंबरमध्ये ₹1,500 रिसिव्ड ॲज इंटरेस्ट व्याजाची मिळाली 1,500 वॉज क्रेडिटेड टू कमिशन अकाउंट. इंटरेस्ट लिहिण्याच्या ऐवजी कमिशन अकाउंटला क्रेडिट केलं गेलं ते. पहा मग रॉंग एंट्री कशी होईल आधी रॉंग एंट्री कॅश अकाउंट डेबिट 1,500 टू कमिशन अकाउंट 1,500. तर रिव्हर्स करायची कमिशनवरती घ्यायचं डेबिटला कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता करेक्ट एंट्री करायची कॅश अकाउंट डेबिट 1,500 टू इंटरेस्ट अकाउंट 1,500. आता रेक्टिफाईंग करायची आपल्याला रिव्हर्स एंट्रीमधलं कमिशन तसंच आहे कमिशन अकाउंट डेबिट 1,500 टू इंटरेस्ट अकाउंट 1,500. आणि आता ही लास्ट एंट्री ₹5,000 पेड फॉर द परचेस ऑफ कॉम्प्युटर खरेदी करण्यासाठी 5,000 खर्च केले वॉज चार्ज टू ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट. पण कुठं टाकले गेले ते ऑफिस एक्सपेन्सेसला टाकले गेले. पहा ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट 5,000. रिव्हर्स एंट्री कॅश अकाउंट डेबिट 5,000 टू ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट 5,000. करेक्ट एंट्री कॉम्प्युटरचा खर्च आहे त्याला म्हणजे ॲसेट घेतलेली आहे म्हणून डेबिट वॉट कम्स इन. करेक्ट एंट्रीमध्ये कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट 5,000. आणि आता रेक्टिफाईंगमधले कॉम्प्युटर तसंच कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 5,000 रिव्हर्समधलं घेतलं इथं टू ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट 5,000. ह्या ज्या एंट्री केलेल्या आहेत या सगळ्या जर्नलमध्ये पद्धतीने लिहून काढायच्या. काय ते लिहिलेलं आहे जर्नल ऑफ आनंद अँड सन्स डेट पर्टिक्युलर्स लेजर फॉलिओ डेबिट अमाऊंट रुपीज क्रेडिट अमाऊंट रुपीज. शेवटचे जे एंट्री आहेत रेक्टिफाईंगच्या ते लिहून काढायच्या या ठिकाणी. सेल्स अकाउंट डेबिट 2,000 टू फर्निचर अकाउंट 2,000 बिईंग सोल्ड ओल्ड फर्निचर रेकॉर्डेड ॲज सेल ऑफ गुड्स नाव रेक्टिफाईड. 2 नंबरमध्ये पहा सॅलरी अकाउंट डेबिट 15,000 टू रोहित अकाउंट 15,000 बिईंग पेड सॅलरी टू मिस्टर रोहित डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट नाव रेक्टिफाईड म्हणजे आता दुरुस्त करण्यात आलं. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंट 7,000 बिईंग कॅश विथड्रीव फॉर पर्सनल यूज डेबिटेड टू ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंट नाव रेक्टिफाईड. शिंदे अकाउंट डेबिट 500 टू सावंत अकाउंट 500 बिईंग कॅश रिसिव्ड फ्रॉम सावंत क्रेडिटेड टू शिंदे अकाउंट नाव रेक्टिफाईड. रिपेअर्स अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट 500 being paid repair to building debited building account now rectified. त्यानंतर कमिशन अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट 1,500 being interest received credited to commission account now rectified. आणि लास्ट कॉम्प्युटर अकाउंट डेबिट टू ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट 5,000 being computer purchase debited to office expenses account now rectified. हे काही अवघड नाही आहे कारण हे जर तुम्हाला आलं शेवटची ह्याच एंट्र्या या ठिकाणी इकडे लिहून काढलेल्या असतात. गणित समजून घ्या सोपा आहे हा प्रकार सुद्धा.